मूळचा परभणी येथील व सध्या गांधीनगर येथे राहणाऱ्या विठ्ठल उर्फ बबलू सुभाष शिंदे याचा काल धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता। या खुनाच्या अवघ्या 3 तासातच पोलिसांना छडा लावण्यात यश आले। या प्रकरणी 2 अल्पवयीन बालकांसह 5 आरोपींना गांधीनगर पोलिसांनी अटक केली आहे। शुक्रवारी रात्री गांधीनगर येथील गांधी पुतळ्याजवळील बागेमध्ये विठ्ठल शिंदे या मूळच्या परभणीमधील व सध्या गांधीनगरमध्ये राहत असलेल्या युवकाचा मृतदेह आढळून आला होता। त्याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती। या खुनाच्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू असतानाच अवघ्या 3 तासातच गांधीनगरातीलच 5 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। सलमान कांबळे, प्रथमेश कानडे, शुभम आवळे, समीर नदाब, सोमनाथ भोसले, रोहन सोनावणे, गौरव माने या टोळक्याने हा खून केल्याचं तपासात निष्पन्न झालंय। गेल्या 2 दिवसांपूर्वी आरोपींपैकी एका विधी संघर्ष बालकाचा विठ्ठल उर्फ बबलू शिंदे यांच्याशी वाद झाला होता। याचाच राग मनात धरून त्याचा काटा काढण्याच्या हेतूने टोळक्याने मयत विठ्ठल शिंदे याला काल रात्री 11:30 वाजता मोटरसायकलवरून जाताना गांधी पुतळ्याजवळील बागेजवळ अडवले। त्याच्याशी वाद घालून धारदार शस्त्राने हत्या केली असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे। ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित क्षीरसागर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सागर वाघ, जलिंदर जाधव यांच्या नेतृत्वाखाली पथकाने केली आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।